जुलै महिन्यात पावसानं हजेरी लावल्यानंतर अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित होण्याचं प्रमाण वाढल्यानं ग्रामीण भागात पाण्यातून पसरणाऱ्या आजारांनी डोके वर काढलं आहे। ताप, जुलाब, उलट्या, पोटदुखी यांसारख्या तक्रारी घेऊन अनेक नागरिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे। नागरिकांनी केवळ उकळून थंड केलेलं व स्वच्छ पाणीच पिण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे यांनी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, अतिसार, टायफॉइड आणि कावीळ यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणं, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणं तसंच ताप किंवा इतर लक्षणे दिसताच विलंब न करता शासकीय रुग्णालयात तपासणी करून घेणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आरोग्य विभागानं नागरिकांना अफवा आणि अप्रमाणित उपचारांपासून दूर राहण्याचा सल्ला देत वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे। कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा असं सांगत पावसाळ्यात प्रत्येकानं सतर्क राहून आरोग्याची काळजी घेणं हीच आजारांपासून बचावाची सर्वात प्रभावी उपाययोजना असल्याचं आरोग्य विभागानं नमूद केलं आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज प्रतिनिधी कृष्णा चौतमाल, जिल्हा नांदेड।